नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बीएसएफ सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3588 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर 10वी आणि आयटीआय उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे। तर या भरतीबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल। तर पदसंख्या आहे 3588। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पदाचे नाव कॉन्स्टेबल। तर शैक्षणिक पात्रता राहणार आहे 10वी ही कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून आयटीआय झालेला। तर आता आपण वेतन श्रेणी पाहणार आहोत। तर पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल। तर वेतन श्रेणी राहणार आहे 21,700 ते 61,100 रुपये प्रति महिना। आता आपण सविस्तर पदसंख्या आणि पदाचे नाव पाहणार आहोत। तर पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल। तर पदसंख्या राहणार आहे 3588। तर पोस्टचे नाव आहे हवालदार मोची। याच्यासाठी पदांची संख्या ही 67 राहणार आहे। तर दुसरे आहे हवालदार शिंपी। याच्यासाठी पदसंख्या 19 राहणार आहे। तर तिसरे आहे कॉन्स्टेबल सुतार। तर याच्यासाठी पदसंख्या 39 राहणार आहे। चौथे आहे कॉन्स्टेबल प्लंबर। याच्यासाठी पदसंख्या 10 राहणार आहे। तर पाचवे आहे कॉन्स्टेबल चित्रकार। याच्यासाठी पदसंख्या 5 राहणार आहे। सहावे आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन। याच्यासाठी पदसंख्या 4 राहणार आहे। सातवे आहे कॉन्स्टेबल कुक। याच्यासाठी पदसंख्या 1544 राहणार आहे। आठवे आहे कॉन्स्टेबल जलवाहक। याच्यासाठी पदसंख्या 737 राहणार आहे। नववे आहे कॉन्स्टेबल वायरमॅन। याच्यासाठी पदसंख्या 336 राहणार आहे। 10वे आहे हवालदार न्हावी। याच्यासाठी पदसंख्या 121 असणार आहे। 11वे आहे कॉन्स्टेबल स्वीपर। याच्यासाठी पदसंख्या 687 राहणार आहे। 12वे आहे कॉन्स्टेबल वेटर। याच्यासाठी पदसंख्या 13 राहणार आहे। 13वे आहे कॉन्स्टेबल पंप ऑफ। याच्यासाठी पदसंख्या 1 राहणार आहे। 14वे आहे कॉन्स्टेबल अपहोल्स्टर। याच्यासाठी पदसंख्या 1 राहणार आहे। 15वे आहे हवालदार खोजी। याच्यासाठी पदसंख्या 3 राहणार आहे। तर वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्ष राहणार आहे। तर अर्ज पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। तर अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख अजून नमूद केलेली नाही। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2025 ही राहणार आहे। तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे rect.bsf.gov.in। तर आता आपण टिप पाहणार आहोत। तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील। दुसरे आहे की रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो। कोणताही नियुक्ती न देता बदल करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार बीएसएफ राखून ठेवते। तिसरे आहे वरील व्यवसायाच्या रिक्त जागा सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील प्रमाणे वितरित केल्या जातात। प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्येच्या गुणोत्तरानुसार वरील रिक्त पदांचे राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय वितरण पाहण्यासाठी कृपया बीएसएफ वेबसाईटला म्हणजेच rect.bsf.gov.in वर लॉग इन करा। चौथे आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही रोजगार वृत्तपत्राच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसापर्यंत असेल। तर आता आपण पात्रतेच्या अटी पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे की वय हे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेवटच्या तारखेला 18 ते 25 वर्ष केंद्र सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार अनुसूचित जाती जमाती ओबीसी श्रेणी आणि इतर विशेष श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी शिथिलता असेल। तर बी आहे शिक्षण। तर त्यामध्ये पहिले आहे की कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल प्लंबर, कॉन्स्टेबल रंगकाम करणारा, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, कॉन्स्टेबल पंप ऑपरेटर आणि कॉन्स्टेबल अपहोल्स्टर या व्यवसायांसाठी आहे मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष। बी आहे त्यामध्ये पहिले आहे की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय व्यापारात 2 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा सामान्य व्यापार। त्यामध्ये दुसरे आहे की औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय किंवा सरकारकडून 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम या व्यवसायात किमान 1 वर्षाचा अनुभव असलेली संलग्न व्यावसायिक संस्था। दुसरे आहे कॉन्स्टेबल मोची, कॉन्स्टेबल दर्जी, कॉन्स्टेबल वॉशरमन या व्यवसायांसाठी कॉन्स्टेबल नाई, कॉन्स्टेबल स्वीपर आणि कॉन्स्टेबल खोजी सहाय्यक यांना मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य। बी आहे संबंधित व्यवसायात प्रवीण असणे आवश्यक आहे। सी आहे भरती मंडळाद्वारे आयोजित केलेल्या संबंधित व्यापारात पात्रता असणे आवश्यक आहे। तिसरे आहे की कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर आणि कॉन्स्टेबल वेटर या व्यवसायांसाठी आहे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष। बी आहे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क NSQS
स्तर 1 अभ्यासक्रम राज्य मंडळ केंद्रीय मंडळाव्यतिरिक्त इतर शैक्षणिक प्रमाणपत्रासोबत भारत सरकारच्या अधिसूचनेसह असे घोषित केले पाहिजे की अशी पात्रता केंद्र सरकारच्या अंतर्गत सेवेसाठी मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण होण्याचा समतुल्य आहे। तिसरे आहे की उमेदवारांना सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी rectt.baf.gov.in वर लॉग इन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया ही एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर BSFच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। चौथे, या भरती संदर्भातील कोणतीही अधिक माहिती सूचना फक्त BSFच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाईल। उमेदवारांना नियमितपणे BSFच्या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।